रुपावली बुवानी सादर केली आणि त्यापूर्वी थोडस बोलले. मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, उत्तर बरोबर आहे बोलायचं, पण त्याला एक दिवस लागला शोधायला. तुम्हाला बरोबर ना, शोधायला एक दिवस लागला. पण तुम्ही जो प्रश्न विचारला फक्त 2 शब्दाचा मला अर्थ लागत नाही. तो अजिरा आणि बिहारी हे जरा मिळतोय काय बघतो. पण शोधून एक दिवस लागलो ना. काल प्रश्न विचारलेला होता, जिथल्या तिथे उत्तर दिलं पाहिजे होतं. लोकेवर किडे नुसते साधे होत, काठीन काढण्या एवढे. तुझ्यात रियमन होत आणि सुलेमान काय आता भेटू असू दे. तो आपल्या एक लक्षात घ्या, माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, गुंडुबुवा हा गुंडुबुवा आहे, लोकेबुवा हा लोकेबुवा आहे. तरुण वर्गाने आम्हाला पूर्ण ओळखून मोकळे झालेले आहे. फक्त माता भगिनींना आम्ही कसे आहोत ते माहिती नाही, कारण तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून कमी असता. काय खूप आम्ही आयुष्यात भांडणं केली. आज आमचे 2 बुवांचे विद्यार्थी डबल बारीचे सामने करतायत. नाही असं नाही. मला एक सांगायचं आहे की बुवा ज्या पद्धतीने बोलतायत, मी जर रुपावलीच्या अगोदर अजिबात जर बोललो नसतो तर गुंडू बुवा पूर्ण नोटेशन मध्ये शांत होता. लक्षात ठेवा. हे मी माझ्यावर ओढून घेतलं का, तर लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे बुवा. मग तू नोटेशनला का बोललास? वैयक्तिक आपले मतभेद नाही जायत ना, फक्त आपला जो वाद आहे तो तत्वाचा आहे. श्रीहरी जगतपिता दूर करी तो व्यथा, श्रीहरी जगतपिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. ऐका सत्यनारायण, ऐका सत्यनारायण, ऐका सत्यनारायण. महापूजा आयोजित केली जाते आणि तिथे एक तुमचं बोर्ड असायचं पूर्वी, आता ते मला दिसत नाहीये, की जेवढे बुवा व तुमची पण बारी झाली इथे असं लोक सांगतायत, पण ते तुमच्या लक्षात नसेल. काय होतं, वयाप्रमाणे मेमरी हे होते, कमी होते. हा नाही, इथे एक बोर्ड असायचं, त्या बोर्डावरती सगळ्या बुवांची नावं असायची. चालेल ना? थोडस माका किंमत दी तू, माका माहिती आहे तुझी झाली ती बांधी. जाऊ दे, खाऊ दे, आपलाच माणूस आहे तो. चल हा, तू जाताना घेऊन जा बाकीची सगळी, घाबरायचं नाही. माका कमी बोल त्याला. हा, दुसरं एक गाणं जे आपलं राज्यगीत म्हणून सध्या घोषित झालंय ते म्हणतोय. बुवा पण म्हणणार, पण मी म्हटल्यावर शक्यतो काही कुठला बुवा म्हणत नाही. एक कुठनकर बुवा सोडले तर. त्यांच्यासाठी जरा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. काल संपूर्ण बारीत्याने, काल माझे पकवाज वादक वेगळे होते. रेग्युलर माझ्याकडे हा असतो, पण मे महिन्यात जरा तो थांबलाय. असो.
सन्माननीय कुलदीप काय बुवा माहिती आहे तुझं ना माझ्याकडे बदलायचं दृष्टिकोन बदललो रे तू माझं असू ना हा खाली लपाकी काय बोलतो तू वर पुढ्यात ये ना ये असो, हा आवडायचं काय अरे 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 उद्या लग्नात जेव्हा मंडपात येतलं तेव्हा व्हायचं तुला पण होतं बिंदास यायचा पुढे नाही म्हटलं तर नाही म्हटले तर लाजायचं नाही आजकाल मुली लाजत नाही आता उभं उभं काढू मला असू दे असू दे आल्यात कोणाला झोपात देणार नाही आता लक्षात ठेवा जे झोपात गेले ते म्हणजे लोकच भाव वाटतात आमचे भावबंद पण आहे असते गप्पी झोपले असते सगळे हा राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दौलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला
सगळे पाहुणे उतरत खाया गेले. ये बाबा असं मनोरंजन करीत राहू. भारी लागतं रे. आणलं आमचे बकवास बदल योगेश यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. विकास पाटणकर आणि रमेश बगाड यांच्याकडे हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. त्यांच्याकडे ना बाकी जाऊ दे, पण त्यांच्याकडे नम्रता किती आहे ती बघा. बघा तुझा भगवंत खरोखर चांगला करतो लोक समजला. हा आता परत वरसून मग खाली ये ना हळूहळू पेटवताय तू हा नको. हा श्रीदेव आरेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मंदिर आर्थिक मदतीसाठी महान पौराणिक दशावतार नाटक आरेश्वर मंदिर नजीक 12/5/2024 ला रात्रोटी 10 वाजता आयोजित केलेला तो खरोखरच अजरामर झालेला बाज आहे. यावर गुंडुबुवा पण बोलतील, पण सगळ्याच त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीचा बाज घेतला नाही. एक लक्ष्मण गुरुबुवा आपले गुणाची कोयडी बुवा तुम्हाला जर माहित असतील तर आपल्या कालवेचे, नंतर बाकीचे पण या विषयामध्ये हुशार आहेत. पण जो कदम बुवाचा जो सुरुवातीचा जो बाज असायचा भजनातला तो सगळ्याच विद्यार्थ्यांनी तो आत्मसात केला नाही. आणि प्रत्येक मला जे जे आपल्या गुरुजीकडे शिकतात त्यांना या भजनाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपण डबल वारी जर करत असू नाही तर सिंगल भजन करत असू, आपले गुरुजी जर 100 रुपयाचं गात असतील तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी 5 पैशाचं तरी गायलं पाहिजे. नाहीतर कदम बुवांच्या पट्टीमध्ये अशी 1-2 मी नावं घेऊ शकतो की त्यांना धोडे माती कदम बुवाकडे ते गेलेच नाही. पण आपण या स्टेजवरती नावं घेऊया नको, ते आपल्या कर्माचे ते आपलं काय विषय नाही. तारे देवा तुझ्या दरबारी आहे का न्याय. की आपण जे गातो त्याचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे. आणि कदम बुवा असं एकमेव व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं या भजनी क्षेत्रात, जे जे त्यांनी गायलं त्यांचा त्यांना अर्थ माहित असलेलं एकमेव व्यक्तिमत्व. अभंग असू दे, भारूड असू दे, अभंगाचा सुद्धा अर्थ सांगणारे बुवा म्हणजे कदम बुवा. आता भरमसाठ झाले, नामांकित असत नवीन नवीन असत, पण माका त्या विषयात बोलायचं नाही कारण माका सगळ्यांनी वाईट ठरवले. हा ठीक आहे असो. लख पडला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी. अंतरंगी आवाज
कोणतं गाणं मला मिळत नाही. मुली सुद्धा कार्यक्रमाला हल्ली डबल बारीच्या येतात. आम्ही काय मोठे बुवा आहे, पण जे दोन्ही बुवा मार्गदर्शन करू ते 4 लोकांना नक्की त्यातून बोध घेता येईल. फक्त आईसाठी एक गाणं म्हणतो बघा. ते पाणी डोळ्यांमधले घास बरवले सांगायचं आहे की हल्लीची तरुणाई भरकटलेली आहे. डबलबारीला तरुण वर्ग येतो म्हणून त्यांच्यासाठी सांगतोय. तरुणाईची भरकटलेली आहे. हल्ली व्यसनाच्या आधी एवढी तरुणाई गेली आहे. माझ्या तरुण बांधवांना एकच सांगायचं आहे की आपण चांगले तरुण आहात आणि आपले आई वडील आपली घरी वाट बघत असतात. आता पण 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन बरेच तरुण वर्ग या ठिकाणी आलेले असतील तर त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की गाड्या हळू चालवा. घरी आपली आई बहीण बायको कोणतरी वाट बघत असतात. आज आपण या तरुण वयामध्ये गाड्या सुसाट चालवतो आणि मग कुठेतरी ऍक्सिडेंट होऊन म्हातारपणीची आपल्या आई वडिलांची आपण काठी असतो. पण तरुण वयामध्ये आपण जेव्हा ऍक्सिडेंट मध्ये अपंगत्व आपल्याला येतं ना त्यावेळी त्या आई वडिलांना सुद्धा दुःख होतं. मित्रांनो, आपण 100 वेळा मंदिरात जा आणि घरी जर आपले आई वडील दुःखी असतील तर 100 वेळा मित्रांनो मंदिरात गेलेल्याचा उपयोग शून्य आहे. आजकाल मुली, सगळ्याच मुलीला दोष देत नाही, पण 16-17 वर्षाच्या मुली झाल्या की त्याला सध्या आई वडिलांचा विसर पडलेला असतो. एक कोणतरी असतो ना, एक म्हणून तुला असा भाजरवतो लावल्या असा 2 बाजूला भाजरवतो आणि असा राजकारण मधी आणि शायनर नाक्यावर दिसलो काय मुली एका क्षणात त्याच्या प्रेमात पडतात. आई वडिलांचा विसर पडलेला असतो. आई वडिलांनी 20 वर्ष आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं, पण या मुली एका क्षणात परक्याच्या होतात. तर त्यांना माझी विनंती आहे, या कलियुगामध्ये मुलीला खूप किंमत आहे. महाराष्ट्राची आकडेवारी सांगतोय, तरुण वर्ग माझ्यावर भडाकता या सांगतोय म्हणून 100% मुलगी असतात. किती 100% आणि 70% फक्त मुली असतात. 30% मुलगी निर्वशील होते. 30%. पण तुम्ही तुमचं ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे ना ते तुम्ही फुकट भगिनीने घालवू नका. माझा प्रेम करायला विरोध नाही, पण प्रेम करते मी तो मुलगा करतो काय, त्याला व्यसन कसली आहे, त्याचं इन्कम किती, कुठल्या मार्गाने इन्कम आहे हे तुम्ही आत्मसात करा. आपल्या आई वडिलांना विचारात घ्या आणि मग त्याच्याशी लग्न करा. नाहीतर दुसऱ्या महिन्यात पिशवी घेऊन मागे येऊन ती लागता. लक्षात ठेवा. तर हाताच्या फोडाप्रमाणे आई वडील तुम्हाला आज मुली म्हटल्यावर घराचं नंदनवन असतं. मुली म्हटल्यावर बघा तुम्ही एखादा बापूस जेव्हा दमान येता ना तेव्हा पहिली मुलगीच पाणी घेऊन येतात. मुलगोला घेऊन मोबाईल मध्ये असतं एंगेज चॅटिंग. त्याच्यामुळे तुम्ही भगिनीनू
आज घरात नंदनवन असतात म्हणून तुम्हाला मी प्रामाणिकपणे या तुमच्या आरे गावामध्ये येऊन विनंती करतोय, कुठल्या तरी आहारी जाऊ नका. सध्याची पिढी एक 60% तरुण सध्या बिघडत चाललेले आहे. चांगले तरुण निवडा, आई वडिलांना विश्वासात घ्या. तुम्ही जेव्हा पळून जातालाच ना 18 वर्षात, तेव्हा प्रत्येक बापाक वाटलेला की मुलगी नसलेली बरी. आर्याच्या नाक्यावर जेव्हा बापू उभं होतो ना, तेव्हा ह्यो समाज सांगतो, मोठेपणा सांगत होतो, पोर गेला पळा. तेव्हा त्या बापाक मान खाली घालूची लागता. औषध तेवढा काय नसता, औष घराकडे असता बिंदास. बापसातच त्याचं दुःख झेलूचा लागतं. तुमचं जेव्हा लग्न होऊन तुम्ही जेव्हा बाहेर पडत असता, तेव्हा सुद्धा आईपेक्षा खरा दुःख बापाकच होता, लक्षात ठेवा. आयुष्यात कधी कुणासमोर न झुकलेलो बाप त्या मुलाच्या आई समोर जाऊन नतमस्तक होता आणि सांगता, 20 वर्षाच्या हाताच्या फोडाप्रमाणे मी माझा लेकरू सांभाळलंय, आज मी तुमच्या स्वाधीन करतोय म्हणून. लाडात वाढवलेली मुलगी एका क्षणात जेव्हा परक्याची होता ना, तेव्हा डोळ्यात अश्रू बापाच्या येतं बघितली. हसण्यावर हे विषय घेऊ नका. मी जेव्हा सांगते ना, तेव्हा पोट तिरकील आणि जबाबदारी सांगते, लक्षात ठेवा. असो, 1-2 वाक्य जरी ह्याच्यातले ऐकलास तरी तुमच्या या आरे गोडदेववाडीत बारीक करून गेलेल्याचा आमचा काहीतरी सार्थक लागला. नाहीतर ह्याच्यातून काय वाईट काय आम्ही माका सांगू झाला या. कारण मी मुलात 3 मुलींचो बाप आहे आणि जो मुलींचो बापा तोच प्रबोधन या विषयावर करू शकता. एकावर थांबलेलो जिलावर तो असला काय सांगू शकत नाही, ते तो विषय नाही. असो, गजराला सुरुवात करतोय. असा कसा देव येणा झाला, पाहतशी नवलाई, शिव अवतारी तुझीच पार्वती, हीच ती बाळूबाई. पण आपण जेव्हा म्हातारे होणार ना, तेव्हा आपल्या मुलांच्या सुद्धा अंगामध्ये तेवढंच रक्त सळसळणार आहे आणि आपले त्यावेळी हाल होणार आहे. म्हणून सांगतो बघा,
कलियुगामध्ये प्रत्येक जण स्वतःला मी कसा महान, मी कसा योग्य हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जुन्या लोकांचा सन्मान कोण ठेवत नाही. सगळ्याच ठिकाणी नाही, पण आपण प्रत्येकाने विचार करा. पूर्वीच्या काळी नाक्यावर वयस्कर लोक बसले तर प्रत्येक महिला डोक्यावर पदर घेऊन जायची, रिस्पेक्ट करायची. पण आज एखादा वयस्कर माणूस जर नाक्यावर बसला तर एखादी महिला मंडळी तो थेरडो बसलो असं. हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे माझ्या मित्रांना आणि भगिनीला सांगतोय, त्या भगवंताचं नामस्मरण, आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि प्रामाणिकपणे जमेल तशी आपल्या आई वडिलांची सेवा करा. आज लोकेबुवा गुंडूबुवा या स्थानावर 25 वर्ष आहेत. आम्ही मागे वळून कधी बघितलं नाही. आमचे निषेध झाले, काही लोकांना आम्हाला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला, पण मायबाप भजनी श्रोत्यांच्या मनावर आज आम्ही अधिराज्य केले. लक्षात ठेवा, याच्यातील 100% लोकांना लोके गुंडू हवा तसं नाही आहे. 10% लोकांना आमचा राग पण येत असेल, पण त्याला आमचा नाही इलाज आहे. ऐका, समर्थ श्री स्वामी समर्थ